आपल्या जीवनात असे बरेच प्रसंग येऊन जातात आणि प्रत्येक प्रसंगाचा आपल्या जीवनाशी एक नातं जुडलं असतं. काही प्रसंग असतात जे आपल्याला प्रेमाची भाषा शिकवून जातात. पण असे बरेचसे प्रसंग असतात जे आपल्याला टोचून जातात, दुखवून जातात. दुखवणारे माणसंच असतात. प्रसंगामध्ये तसा जीव नाही की आपल्याला दुखवतील. पण माणसंच प्रसंग घडवतात. ते प्रेमाची प्रसंग असो किंवा दुःखदायक किंवा दुःख देणारी गोष्ट असते. आणि आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं पर्याय असतो, चॉईस असतो. आपल्याकडे चॉईस असतो, की ज्या व्यक्तीने आपल्याला दुखावलंय, त्या व्यक्तीचं सतत आपल्या मनामध्ये राग ठेवून राहणं किंवा त्या व्यक्तीने आपल्याला का दुखावलं? आपण असं काही केलं होतं का जेणेकरून त्या व्यक्तीने आपल्याला दुखावलं? की त्या व्यक्तीचा स्वभावच तसा आहे. काहीही असो, चॉईस आपल्यात असतो, की बाबा ती गोष्ट घडली यातून आपल्याला काय शिकायला मिळालं? ती शिकवण घेणं, स्वतःचं आयुष्य घडवणं आणि पुढे जाणं हा एक दुसरा चॉईस बनतो. पण काय होतं, की आपण लहानपणापासून जसं आयुष्य जगत आलो आहोत, की आपल्याला प्रेमाची प्रसंग, खुशीची प्रसंग जर दिसली, कुठच्याही सिच्युएशनमध्ये आपल्याला जर एन्जॉय करता आलं, तर आपण त्या गोष्टीचं किंवा त्या व्यक्तीचं सतत मनन करत बसतो आणि आपल्याला ती इच्छा निर्माण होते, की बाबा आयुष्य हे असंच जावं. पण आयुष्य कुठच्या रीतीने जातं, हे आपल्या हातात नसतं. पण आपल्या हातात काय असतं, की आपल्याला आपलं आयुष्य कसं घडवायचंय, कुठच्या मार्गावर न्यायचंय, हे आपल्या हातात असतं. आता त्याचा परिणाम काय होणार तो आपल्या हातात नाही, तर तिकडे लक्ष द्यायचंच नाही. आपण एक डेस्टिनेशन ठरवायचं, की बाबा मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या भावनिक आरोग्यावरती काम करायचंय, माझ्या भावनांवरती मला काम करायचं. तो राग असो, भीती असो, द्वेष असो, कुठचीही भावना असो, तुम्हाला त्या भावनाला समजून त्याचं सोल्युशन काढून आयुष्यामध्ये पुढे जाण्याचं हेच आपलं मार्ग असला पाहिजे, असं विचार करणं हेच योग्य आहे. आता आयुष्य कसं घडवायचं? स्वतःच्या भावनिक आरोग्यावरती काम करणं म्हणजे नक्की काय असतं? भावनिक आरोग्याचं महत्त्व काय आहे? ते तुमच्या शारीरिक आरोग्य म्हणजे फिजिकल हेल्थ, फिजिकल वेलबिंगशी कसं कनेक्टेड आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 18 जानेवारी 2025 3:30 ते 6च्या मध्ये मी आणि माझा कॉलिग मयुरेश चिंदारकर आम्ही ह्या प्रश्न उत्तरच्या संवादाच्या जरिये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ. आमच्या टॉकचं नाव आहे सिम्प्लिफाईंग 3 पिलर्स ऑफ लाईफ, सेल्फ, रिलेशनशिप्स अँड करियर. तर आम्ही स्वतःबद्दल म्हणजेच आपल्या सेल्फ अवेअरनेस बद्दल असो, नाती-गोतींबद्दल असो किंवा आपल्या आयुष्याचं करियर म्हणजे बिझनेस म्हणा, जॉब म्हणा, जे पाहिजे ते तुम्ही करियर म्हणा किंवा कार्य म्हणजेच पर्पज म्हणा. काही तुम्हाला जे म्हणायचंय ते तुम्ही म्हणा. ह्या सगळ्या गोष्टींचं निवारण म्हणजेच उत्तरं देण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. तर जर का तुम्हाला वेळ असेल आणि जर तुम्हाला आयुष्याच्या स्वतःबद्दल, नाती-गोतींबद्दल किंवा स्वतःच्या करिअरबद्दल प्रश्नांची उत्तरं मिळवून घ्यायची असतील, तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून ₹999 म्हणजे 999 रुपीज भरून रजिस्टर करा. जागा अजून आम्ही तशी ठरवलेली नाहीये, पण माहीम ते दादरच्या मध्ये असणार हे निश्चित. तुम्ही फक्त रजिस्टर करा. 18 तारखेला आम्ही तुम्हाला भेटू. हा टॉक मराठीमध्ये आहे आणि तोच टॉक 8 फेब्रुवारीला आम्ही इंग्लिशमध्ये करू. पण सध्याचं रजिस्ट्रेशन मराठी टॉकसाठी 18 जानेवारीसाठी. भेटूया लवकरच आणि एकत्र मिळून जीवनाच्या ह्या 3 पिलर्सना, 3 स्तंभांना सिम्प्लिफाय करण्याचा एक प्रयत्न करूया. थँक यू अँड वी लूक फॉरवर्ड टू सीइंग यू ऑन January 18.